मला तर वाटते आणि आमच्या सगळ्या पालकांना नक्कीच वाटते की 8वी पासून 10वी पर्यंत आम्ही ज्या गोष्टी आजपर्यंत पाहतोय विद्यार्थ्यांमध्ये त्या इतक्या उत्कृष्ट आहेत. त्याचं कारण म्हणजे सर लाडसर. मी 2 वर्षापासून सरांना पाहतो, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 आणि मागच्या वर्षी तर मी आता पाहिलं की 8 ते 11ची बॅच आहे. माझा मुलगा 9वीला मागच्या वर्षी 8 ते 11ला सरांकडे आला आणि त्याचा अनबिलिव्हेबल रिझल्ट म्हणजे सर तुम्ही पाटील मॅडमनी पाहिला असेल, सगळ्याच मॅडमनी पाहिला असेल. तर मी आमच्या सगळ्या पालकांकडनं तुम्हाला खरंच मनपूर्वक तुमच्या टीमला सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की तुमचं कर्तृत्व आणि तुमचं नेतृत्व असं आहे की फक्त पालकांनाच नव्हे तर तुमच्या टीचिंग स्टाफला पण हसून खेळून कसं तुम्ही शिक्षकांना हे करता. कारण शिक्षक जेव्हा प्रफुल्लित राहतात तेव्हाच विद्यार्थ्यांना ते उत्कृष्ट पद्धतीने शिकवू शकतात. आणि 2 गोष्टी मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात की ज्यावेळी आपल्या म्हणजे आम्ही जेव्हा सगळे विद्यार्थी दशेत होतो, आपलं वय जवळपास एकच असेल की आपल्याला आपल्या आई वडिलांनी कधी सांगितलं नाही की अरे तुम्ही काय करा काय नाही करायचं कसं करायचं. त्यावेळी आपण तेवढे जागृत होतो. पण आजच्या पिढीमध्ये आजचे विद्यार्थी याचा कदाचित 2 प्रकारचे पालक असतील, एक एज्युकेटेड असतील आणि नॉन एज्युकेटेड असू शकतात, माहित नाही मला. पण सगळ्यांचं टास्क एकच आहे की माझा मुलगा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला पाहिजे, हे सगळ्यांनाच आहे. पण 2 गोष्टी त्याच्यात असं मला सांगावं वाटतं सर की 2 गोष्टी. एक विद्यार्थी म्हणजे ज्या आपल्या विद्यार्थी दशेत आपण आनंदाने आणि स्वतः अभ्यास करतो, आपल्याला सांगण्याची गरज नव्हती. पण आता पालकांचं मात्र इतकं इरिटेशन होतंय विद्यार्थ्यांसाठी की हा एक पॉईंट कुठंतरी विद्यार्थ्यांमध्ये तुमच्याकडनं होतो आहेच, पण अजून की तो स्वकुशीने स्वतः होऊन कसा अभ्यास करेल. जेव्हा हे त्या विद्यार्थ्यांमध्ये येईल तेव्हा आमचं निम्म टेन्शन तिथं गेलेलं असेल. दुसरी गोष्ट, आम्हाला वाटतं आमचा मुलगा खूप चांगल्या मार्गाने पास व्हावा. 3 गोष्टी, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, हे त्रिकूट असेल तरच विद्यार्थी मोठा होणार आहे. शिक्षक शिक्षकाचं काम करते, पालक कुठंतरी कमी पडतो, आम्ही मान्य करतो, कारण आम्हाला कामावर जावं लागतं, सगळं करतात. आमच्या बायका त्यांच्याकडे करून घेतात. पण आमचा प्रश्न काय आहे, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. अरे पण काय अभ्यास कर तेच आम्हाला माहित नसतं कधी कधी. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी लँग्वेज विषयात नक्की कसा अभ्यास करावा, गणित विज्ञानाला नक्की काय करायचं, त्या ट्रिक्स तुम्ही सांगतायत मुलांना, पण आम्हाला नसतं माहिती. तर आमच्यासाठी एक सेमिनार तुम्ही, आमची विनंती आहे की तुम्ही अरेंज करावं. आणि त्या विषयात आता 2 तासात अशा पद्धतीने काही गोष्टी डोक्याबाहेरून गेल्या, आम्ही मान्य करतो. आता 2 तासात 6 विषय तुम्ही समजून सांगितले, असं होणार तसं होणार. प्रत्येक पालक एवढा याचा नाहीये. तर त्या पालकांसाठी एक सेमिनार माझी एक विनंती आमच्या सगळ्यांकडे की तुम्ही अरेंज करावं. आणि त्या पालक जर एकदा पालकांना कळालं की काय अभ्यास घ्यायचा आहे, तर मुलगा निश्चितपणे, म्हणजे माझा नाही आमच्या सगळ्यांचीच मुलं निश्चितपणे चांगले मार्क पाडतील. आणि एक तुम्ही मागच्या वर्षीपासून जो काय प्रोजेक्ट चालू केला, मी माझ्या डोळ्याने पाहिलं. मी 2 महिने येत होतो मुलाला घेऊन. सर खरंच 7 ते 11 वाजेपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी करतात, देव तुम्हाला निश्चितच तुमच्या आयुष्यात, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही, असं आम्ही जाहीरपणे तुम्हाला सांगतो आणि मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद चक्र साहेब. याची भीती वाटते मला. ज्यावेळेस अप्रिसिएशन मिळतं ना त्यावेळेस जबाबदाऱ्या खूप वाढतात. आणि जबाबदाऱ्या वाढल्या ना की त्याच्या पाठीमागे सगळ्याच गोष्टी, म्हणजे ते आम्हाला देवाने अशी हे द्यावी, वरदान द्यावं, आशीर्वाद द्यावा की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता याव्या. आणि माझं कायम हेच म्हणत असतं, आपल्याकडे शिकणाऱ्या मुलांना त्याचा आउटपुट त्याला मिळालं पाहिजे. तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये 5% ग्रोथ करू शकला नाही तर तुम्हाला तो आयुष्यभर विसरणार नाही, बरोबर आहे. पण तुम्ही त्याला त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही करू शकणार ना तर तो तुम्हाला आयुष्यभर चुकीच्या गोष्टींमुळे विसरणार नाही. तर आपल्याला चुकीच्या गोष्टींमध्ये कारणीभूत नाही व्हायचं. आपल्याला चांगल्या गोष्टींमध्ये कसं त्या मुलाच्या मनामध्ये किंवा पॅरेंट्सच्या मनामध्ये राहता येईल आयुष्यभरासाठी, की पेमेंट आणि तो विषय समजा तिकडचा तो मॅनेजमेंटचा भाग आहे. चाटे सरांनी मला सगळं भरभरून दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी मला तिकडूनही खूप सारं अप्रिशिएशन मिळतं. पण त्यावेळेस त्याच्या पाठीमागे ज्या जबाबदाऱ्या वाटतात ना, त्यामुळे मी जर कुठे बाहेर नसेल ना गेलेलो तर मी वर्ष विदाऊट विकली ऑफच्या इथे बसतो आणि दररोज असतो. कारण की माझ्याकडे जी इंडिकेटरची बॅच चालते ना त्यांचं सॅटर्डेला ऑफ असतं, सॅटर्डेला वर्किंग असतं आणि ह्या मुलांचं संडेला वर्किंग असतं. म्हणजे क्लासेसच्या बॅचेसचं वर्किंग संडेला असतं. तर मला ऑफ कुठेही मिळत नाही. बाकीच्या सगळ्या स्टाफला ऑफ मिळतो. पण मी जर विकेंडला सॅटर्डेला कुठे बाहेर नसेल गेलेलो किंवा गावी नसेल गेलेलो किंवा मला काही काम नसेल ना तर मी रात्रंदिवशी इथेच असतो.
म्हणजे 14 तास 16 तास 18 तास माझी ड्युटी होते, पण मी ते एन्जॉय करतो. मला कुठेही वाटत नाही की मी आज थकलोय मग, किंवा मला असं वाटत नाही का खूप झालं बाबा वर्किंग आज. म्हणजे मला काय चालेल सर तासाप्रमाणे पैसे देतात का, काही नाही, त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. पण मला ते पहिल्यापासून आनंद मिळतो ह्या गोष्टीमध्ये की माझ्याकडे शिकणारे मुलं, माझ्याकडे येणारे पॅरेंट्स कसे हॅपी राहतील आणि कसे या मुलं प्रोग्रेसिव्ह होतील, याच्यासाठी मला काम करायचं खूप आनंदाने काम करावं असं वाटतं. आणि मी ते करत राहतो आणि कंटिन्युअसली करत राहतो. मी 2.5 महिन्यात जे स्टडी वर्कशॉप केलं ना, त्याच्यामध्ये फक्त मी एकच दिवस नव्हतं स्टडी वर्कशॉपला. 2.5 महिने कंटिन्युअसली आम्ही तिथे होतो. आम्ही पहिले 3 वीक सुट्टी दिली नाही स्टुडंट्सला स्टडी वर्कशॉपमध्ये, पण ते नंतर पॅरेंट्स म्हणजे सर संडेला तरी एक ऑफ ठेवावं. पॅरेंट्सला त्रास व्हायला लागला त्याचा, म्हणून आम्ही एक संडेला ऑफ ठेवला. नाही तर कंटिन्युअसली 3 वीक तर ते कंटिन्युअसली चालू होतं विदाउट विकली ऑफचं. तर काय माहिती नाही, पण आम्ही हे काम एन्जॉय करतोय. माझा स्टाफही माझ्याबरोबर करतो. हा स्टाफ सगळा एक्सपिरियन्स स्टाफ आहे, जुना स्टाफ आहे, याच्यात काही चेंजेस नाही आहेत. जे आमच्या सायन्सचे मॅडम तुम्हाला नव्याने दिसल्यात ना, नमिता मॅडम, ह्या जुन्याच मॅडम आहेत इथे. जे मुलं जुने आहेत ना, ते आणखीन हॅपी झाले असतील की नमिता मॅडम परत आल्या, बरोबर की नाही. ते जे ए स्टँडर्ड मुलं होते ते ए स्टँडर्ड होते, त्यांचे फिजिकल फिटनेसमुळे त्या नव्हत्या मध्ये वर्षभर, परत त्या रिजॉईन झालेल्या आहेत. तर तुमच्यासाठी सगळा एक्सेल स्टाफ दिलेला आहे. तुम्हाला एवढे पर्सेंटेज मिळवणार की तुमचं मार्कशीट असणार आहे टेन्थ स्टँडर्डचं एवढं हेवी व्हायला पाहिजे ना, तुमच्या हातात असं वाकले पाहिजे तुम्ही. मीन्स वाट की तुमचे पर्सेंटेज हे कोणाचेही 90च्या खाली नको आहे, बरोबर आहे. आपल्या 10th स्टँडर्डवरती काही होणार नाही, कारण की गव्हर्नमेंटने सगळे रूल्स चेंज झाले. एज्युकेशन पूर्णतः कम्प्लिटली चेंज केलेलं आहे. मार्क्स फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामचेच मार्क्स हे करून तुम्हाला इंजिनिअरिंग आणि मेडिकल्सला ॲडमिशन्स मिळतात, पण त्याचा बेस हा 10th स्टँडर्डमध्ये आहे. आणि ज्याचा बेस परफेक्ट नाही, ही जी बिल्डिंग आहे ना, ही बेसवरती उभा आहे, बरोबर की नाही. हिचा बेस परफेक्ट आहे म्हणून आपण थर्ड फ्लोअरला आरामात बसतो इथे निश्चिंत की ही बिल्डिंग पडणार नाही. तशी तुमची एज्युकेशनल बिल्डिंग कधीही पडू नये या आयुष्यभरासाठी, म्हणून तुम्हाला 10th स्टँडर्डसाठी स्टडी करायचा आणि सर्वांना 90% मिळवो एवढ्याच शुभेच्छा देऊन मी थांबतो. थँक्यू.